नमस्कार मंडळी. काल अंगारकी संकष्टी चतुर्थी होती. आमच्या सोसायटीमध्ये ही संकष्टी चतुर्थी कशी साजरी करतात ते मी सांगणारच आहे, पण त्याआधी माझं रुटीन शेअर करते तुमच्यासोबत. काल माझी संकष्टी असल्यामुळे मी सकाळीच बाकीच्यासाठी जेवण बनवून ठेवलं होतं आणि दुपारी स्वतःसाठी साबुदाण्याची खिचडी बनवली. ऑफिसच्या कामात दुपार कशी गेली समजलंच नाही. मध्ये थोडा वेळ काढून फ्रीजमधली लस्सी पिले आणि मग संध्याकाळी 6:30 वाजता लॉग आउट करून लॅपटॉप नीट आवरून ठेवला. काम संपून बाहेर आले तर माझा साई आणि त्याचे काही फ्रेंड्स खेळत होते, तर ते खेळतात म्हणलं खेळू देत. तर किचनमध्ये गेल्यावर पाहिलं तर दुपारी खाल्लेल्या साबुदाण्याच्या खिचडीचा पसारा तसाच होता. मग काही खाली जायच्या आधी सगळ्यात आधी तो पसारा पटपट आवरून घेतला. संकष्टी विशेष दिवस म्हणून आज आवर्जून, त्यात आणखीन आज अंगारकी संकष्टी म्हणूनच आज साडी नेसले होते. कारण आमच्या सोसायटीच्या ऑफिसजवळ ग्राउंड फ्लोअरला बाप्पांच्या आरतीसाठी जायचं होतं. तिथे ऑफिसबाहेर लालबागच्या राजाची खूप सुंदर फोटो फ्रेम आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकताय. आमच्यातले काही जण न चुकता रोज सकाळी आणि संध्याकाळ बाप्पाची पूजा करतात. मुख्य म्हणजे प्रत्येक संकष्टीला रात्री 7:30 वाजता ग्राउंड फ्लोअरला याच ऑफिसजवळ आरती असते आणि जमेल तसे सगळेच तिथे एकत्र येतात. काल वर्किंग डे असल्यामुळे नेहमीप्रमाणे लोक थोडे कमीच होते, पण तरीही बाप्पांची आरती खूप भक्तिमय वातावरणात झाली. प्रसादाला मस्त असे उकडीचे मोदक, शेव आणि बुंदी होती. आरती करून प्रसाद घेऊन मी घरी आले आणि लगेच जेवण बनवायला घेतलं. रात्रीच्या जेवणात चपाती, मटकीची भाजी, पापड, कांदा भजी, भात आणि दही असा बेत होता. रात्री देवाला नैवेद्य दाखवला आणि मग मी सुद्धा जेवण करून घेतलं. असा होता माझा अंगारकीचा पूर्ण दिवस. आमच्या सोसायटीतलं हे सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.